Welcome to Momentum Academy. 10th class Maths 1 Maharashtra Board Chapter 1 Linear Equation in Two Variables Practice Set 1.1 Type 2 Problem number 6. Problem number 6 1 upon 3x plus y so is equal to 10 upon 3. Second problem 2x plus 1 upon 4 y is equal to 11 upon 4. हे linear equation in टू व्हेरिएबल आहे. हा सुद्धा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे. ओके, आता तुम्हाला याला ऍट ए टाइम सॉल्व्ह करायचं आहे. एक्स ची व्हॅल्यू मिळणार, नंतर वाय ची व्हॅल्यू मिळणार, म्हणून याला आपण ऍट ए टाइम एकाच वेळेस सॉल्व्ह करतो, म्हणून याला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतात. ओके, तर आता आपण काय करणार इथे की 1/3 एक्स प्लस वाय सो इज इक्वल टू 10/3. आता मी याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ शकतो. ओके, पण नाही द्यायचं आपल्याला. ओके, आपण याला सॉल्व्ह करू म्हणजे इझी फॉर्मॅट मध्ये आणू. ओके, म्हणजे हा जो डिवाइड आहे ना, हा डिवाइड कॅन्सल करू. ओके, तर जर डिवाइड मध्ये इथे 3 आहे, इथे 3 आहे, तर 3 न मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाइंग बाय 3. मल्टिप्लाइंग बाय 3. 3 न काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय. आता 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर ओके इथे 3 into 1 डिवाइड बाय 3 प्लस 3 into y तो डिवाइड बाय 3 into 10 डिवाइड बाय 3. ओके, सो 3 गेट इथे 1 रिमाइंडर. ओके, त्याच्यानंतर 3 गेट. ओके, मग इथे 1 into 1 1 आणि 1 डिवाइड 1 1 आणि इथे काय करावं लागेल आपल्याला, इथे आपल्याला x घ्यावं लागेल प्लस. ओके, इथे काय झालं मग x प्लस 3y सो इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 1. ओके, मल्टिप्लाइंग बाय 3. ओके, मी 3 न डिवाइड मध्ये असल्यामुळे मी 3 न जर मल्टिप्लाय केलं 3 into 1 divided by 3 x plus 3 into y 3 into 10 divided by 3 3 get cancel 1 into x plus 3 into y 3y. ओके, so is equal to 3 get cancel 1 into 10 10. ओके, आता सेकंड इक्वेशन घेऊ. काय सेकंड इक्वेशन मध्ये 2x plus 1/4y is equal to 11 divided by 4. ओके, इथे तेच करू आपण. मल्टिप्लाइंग बाय मल्टिप्लाइंग बाय 4 न मल्टिप्लाय करायचं आपल्याला. ओके, मग 4 न मल्टिप्लाय करायचं इथे काय करू 4 into 2x plus 1 into 4 divide 4 y is equal to ओके 4 into 11 divide by 4. ओके, 4 to the 8x plus 4 get cancel 1 into y so is equal to 4 get cancel so 11. इक्वेशन नंबर 2. आता इथे फॉर्मॅट मध्ये आणलं आपण त्याला. हे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे. ओके, बट डिवाइड मध्ये असल्यामुळे सॉल्व्ह करायसाठी थोडी डिफिकल्टी होईल. ओके, मग आपण काय केलं, काय डिवाइड कॅन्सल करायसाठी मल्टिप्लाइंग बाय 3 न मी मल्टिप्लाय केलं. 3 न मल्टिप्लाय केलं, इथे 3 न मल्टिप्लाय केलं, इथे सुद्धा 3 न मल्टिप्लाय केलं. 3 गेट कॅन्सल. ओके, 1 टाइम भागीला 1 टाइम भागीला. ओके, हा कॉमन डिवायझर आहे, तो कॅन्सल झाला. 3 into y 3y 3 get cancel 10. इक्वेशन 1 2x plus 1/4y is equal to 11/4. इथे काय केलं आपण मल्टिप्लाइंग बाय 4. ओके, 4 into 2x plus 1 into 4 divided by 4. ओके, 1 into divide by 4. ओके, हा 4 मी इथे लिहू शकतो किंवा इथे लिहू शकतो. मल्टिप्लायचं रिलेशन असल्यामुळे 3 into 2 6 2 into 3 6. ओके, मग इथे काय केलं आपण y is equal to 4 into 11/4. ओके, तर 4 to the 8x plus ओके y 4 get cancel 1 into y आणि 4 get cancel. ओके, 1 into 11. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, त्या इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ह्या दोनचा विचार करायचा आहे. इथे x आहे, इथे 8x आहे. ऍडिंग केली तर 9x 3y 4y ऍडिंग केली तर. ओके, बट इथं x या y दोन पैकी एक 0 बनलाय का नाही, म्हणजे मी ऍडिंग करू शकतो का, नाही करू शकत. का बरं मी ऍडिंग नाही करू शकत, कारण इथे ओके x प्लस 8x 9x होतं, 3y प्लस y 4y आहे. बरोबर, आपल्याला काय पाहिजे, दोन पैकी एक 0. तुम्ही ऍडिंग केल्यानंतर 0 मिळत नाही, तिथे आपल्याला ऍडिंग करायची गरज आहे का
नाही. मग आपण काय करू, सबट्रॅक्टिंग करून पाहू. इथे जर सबट्रॅक्टिंग केलं तर याची साईन चेंज होणार, अपोजिट साईन येणार. प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस. ओके, एक्स मायनस एक्स मायनस 7x. ओके, 3y मायनस वाय प्लस 2y. 0 आलाय का? नाही. हे ऍडिंग बी करू शकत नाही आणि सबट्रॅक्टिंग बी करू शकत नाही. हे ऍडिंग करू शकतो का? नाही करू शकत. सबट्रॅक्टिंग नाही. मग आता मला काय करावं लागेल, मल्टिप्लाइंग करून पाहावं लागेल. काय करून पाहावं लागेल? मल्टिप्लाइंग. मग आता मल्टिप्लाइंग करण्यासाठी काय करायचं आपल्याला? ओके, एक्स प्लस 3y इज इक्वल टू 10, 8x प्लस y इज इक्वल टू 11. आता इथे मोर दॅन 1 नाही, इथे 1 आहे. एक पेक्षा मोठा काय का? इथे सुद्धा. ओके, तर मग काय करू शकतो आपण, त्या वायचा जो कोएफिशियंट आहे 3 न या मी पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करतो, किंवा या एकचा कोएफिशियंट 8 आहे, त्या 8 न मी पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करतो. ओके, आता दोन ऑप्शन आहे आपल्याकडे, आहे ना. एक तर मी 8 न मल्टिप्लाय करेन किंवा 3 न मल्टिप्लाय करेन. ओके, तर मग इथे काय लिहायचं आपल्याला, मल्टिप्लाइंग बाय 3 in equation 2. काय मिळणार मग आपल्याला, मी मल्टिप्लाइंग करत आहे 3 न इन इक्वेशन 2 वी गेट. बट मी 3 नच का मल्टिप्लाय करत आहोत, कारण इथे 3 आहे, मल्टिप्लाय केल्यावर इथे बी 3 येईल ना. हे 3 आहे, मल्टिप्लाय सर्व त्याला करायचं आहे. इथे 3 आहे, इथे 3. ओके, 8 3 जा 24, डायरेक्ट घेऊ आपण. 8 3 जा 24 प्लस 3 into y 3y. ओके, सो इक्वल टू, ओके, 11 into 3 33. इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. ओके, आता पहा सेकंड वरून आपल्याला थर्ड इक्वेशन मिळालं. ओके, आता ऍडिंग सबट्रॅक्टिंग साठी आपण या इक्वेशनचा विचार करायचा आहे का? नाही. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3. ओके, अरे दे पहा, x प्लस 24x 25x 3y प्लस 3y 6y 0 आलाय का? याची ऍडिंग नाही करू शकत. बट मी इथं जर असं सबट्रॅक्टिंग केलं तर 24x मधून 24x, ओके, मायनस एक्स. आता साईन नुसार आता इथे जर मायनस घेतला कधी बी बिग मधूनच माल जाणार. ओके, बिग मधून माल. ओके, तर 24 मधून एक गेला, किती उरले 23x. ओके, बिग नंबर साईन मायनस, इथे साईन चेंज होणार. प्लस 3y मायनस 3y 0 आला 0. म्हणजे मी आता काय करू शकतो, सबट्रॅक्टिंग. ओके, मग मी सबट्रॅक्टिंग कोणाची करणार येते, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 from 1. 1 मधून 2 ला मला वजा करायचं आहे. ओके, पहा 1 मधून 2. मग आता इथे काय करू आपण, 1 मधून 2 ला वजा करायचं आहे तर. ओके, तर सर्वात पहिले इक्वेशन नंबर 1 लिहून घेऊ आपण. x प्लस 3y इक्वल टू 10. थर्ड इक्वेशन 24x प्लस, ओके, 3y सो इज इक्वल टू 33. ओके, चला कोणता वर्ड यूज केला आपण इथे, सबट्रॅक्टिंग. तर सबट्रॅक्टिंग केलं तर काय येते, अपोजिट साईन येते. मग अपोजिट साईन प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस, असं लिहायचं. व्यवस्थित दिसले पाहिजे ते साईन. ओके, 33 मायनस 10. आता ही साईनची गरज नाही आपल्याला. ओके, प्लस अपोजिट मायनस, का बरं, सबट्रॅक्टिंग करतो आपण. ओके, मग इथे मायनस 23. ओके, त्याच्यानंतर इक्वल टू प्लस 3y मायनस 3y 0. ओके, पण 0y 0y लिहायची गरज नाही. मायनस 24x प्लस x मायनस 23x मायनस मायनस गेट कॅन्सल. सो x इज इक्वल टू 23 डिवाइड बाय 23. सो x इज इक्वल टू 1. फर्स्ट व्हॅल्यू x इज इक्वल टू 1. आता x इज इक्वल टू 1 आले तर आपण काय करू, इथे पुट x is equal to 1 in इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू पुट करायची आहे, y ची व्हॅल्यू फाइंड करायसाठी. इक्वेशन 1 इथे काय करायचं 1. ओके, प्लस, ओके, 3y इज इक्वल टू 10. सो 3y प्लस इक्वल टू रिप्लेस
minus, so 3y is equal to 9, so y is equal to 9, 3 multiply equal to replace, divide, so y is equal to 3 1 जा 3, 3 3 जा 9, okay, so your answer is the 3. Your answer is the 3. Okay, so therefore या इथे तुम्ही आन्सर मध्ये लिहू शकता. काय लिहिणार? 1,3 is a solution. या सोल्युशन इज 1,3 असं सुद्धा आपल्याला लिहिता येणार. ओके, पहा रिपीट करून द्या. प्रॉब्लेम नंबर 6, 1/3x plus y is equal to 10/3. ओके, 2x plus 1/4y is equal to 11/4. ओके, आता पण त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर हा फर्स्ट प्रॉब्लेम आपल्या डिवाइड मध्ये अंक आलेला आहे, डिजिट आलेला आहे 1/3x plus y is equal to 10/3. तर मला हा 3 नको आहे, कारण टीजी फॉर्मॅट मध्ये आणायचा आहे. एक्स प्लस बीआय प्लस इज इक्वल टू 0 त्या फॉर्मॅट मध्ये. मी काय करेन, आता त्याच फॉर्मॅट मध्ये आहे. ओके, पण डिफिकल्टी काय आहे? हा 3. ओके, लक्षात आलं. तर मग मला त्या 3 ला कॅन्सल करायचं. मल्टिप्लाय बाय 3 वी गेट मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 3 गेट कॅन्सल. ओके, 1 into x. ओके, 1x. ओके, 1 नाही लिहिला तरी चालेल. 3 into y 3y. ओके, 3 गेट कॅन्सल. 10 इक्वेशन नंबर 1. 2x plus 1/4y is equal to 11/4. Multiplying by 4 we get, जसं इथे 3 ने मल्टिप्लाय केलं कारण डिवाइड मध्ये 3 आहे, तसंच इथे डिवाइड मध्ये 4 आहे, तुम्हाला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 4 into 2x plus 1 into 4 divided by 4 into y, so 4 into 11 divided by 4. Okay, 4 to the 8x, 4 get cancel, 1 into y आणि 4 get cancel, 1 into 11 इक्वेशन नंबर 2. ओके, मग सर्वात प्रथम काय केलं आपण? ओके, ही इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 चा विचार केला आणि इथे एकतर x 0 आला पाहिजे किंवा y. तो सर्वात पहिले पहा, इथे x आणि ऍडिंग करतो. x 8x, x plus 8x, नाही 3y plus y 4y. ओके, त्याची काही आपल्याला गरज नाही सध्या, आहे बरोबर. ओके, तर मग इथे 0 आलेला नाही. आता मी सबट्रॅक्ट करून पाहतो, याचे साइन चेंज होते, आहे बरोबर. मग याचे साइन चेंज झाले. ओके, तर 8x minus 8 minus 7x, 3y आणि इथं y, तर 3y minus y. ओके, बघा 3y minus y. ओके, काय घ्यायचं आपल्याला? 3y minus y. ओके, प्लस 2y. ओके, तर आपण काय केलं? ऍडिंग केलं आणि सबट्रॅक्टिंग केलं, तर आपल्याला 0 मिळालेला नाही. ओके, तर मग काय करू आपण? एक तर इथे x आहे आणि इथे x चा कोएफिशियंट 8 आहे, तर याला पूर्ण इक्वेशनला बोथ साइड ओके मी 8 ने मल्टिप्लाय करीन किंवा ओके तर 3y आहे, इथे 1 कोएफिशियंट आहे, तर या इक्वेशनला सेकंडला मी 3 ने मल्टिप्लाय करीन, तर मी मल्टिप्लाइंग बाय 3 इन इक्वेशन 2 वी गेट घेतलं. ओके, तर आता याला मी 3 ने मल्टिप्लाय करतो. 8 3 जा 24, 3 into y 3y, 11 3 जा 33, इक्वेशन नंबर 3. आता मी काय करणार आहे? तर सबट्रॅक्टिंग, कारण 3y प्लस 3y. ओके, तर मग सबट्रॅक्टिंग करण्यासाठी काय करतो आपण? फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन ऍज इट इज लिहिलं. ऑपोजिट साइन सबट्रॅक्टिंग असल्यामुळे प्लस मायनस ऑपोजिट प्लस मायनस. ओके, 33 minus 10 23 बिग नंबर साइन प्लस 3y minus 3y 0 लिहायची गरज नाही. ओके, 24x minus x 23x बिग नंबर साइन माइनस माइनस गेट कैंसल, x is equal to 23 divided by 23 multiply equal to replace divide 23 upon 23 1, x is equal to 1. x is equal to 1. Put x is equal to 1 in equation 1. ओके, तर इक्वेशन 1 काय आपल्याकडे? ओके, x ची व्हॅल्यू 1 घेतली, बाकी आहे प्लस 3y is equal to 10. ओके, 3y प्लस इक्वल टू रिप्लेस माइनस. ओके, मग 10 minus 1 plus 9, 3 multiply divide, 3 9 मध्ये 3 टाइम भाग गेला. ओके, 3 गेट कॅन्सल. ओके, so y is equal to 3. So answer 1,3 is the solution. Right.